AIची एंट्री महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या जागेत आपल्याला सध्या दिसून येते। आपण बघितलं तर नागपूरमध्ये सध्या तुम्ही बघितलं तर क्राउड मॅनेजमेंट म्हणा किंवा कशा प्रकाराने एक इंटेलिजन्स प्लॅटफॉर्म यूज केलं जातं त्याचं AI निरीक्षक म्हणून होम डिपार्टमेंटने सुरू केलेलं हा AI मॉडेल आहे जो सध्या आपल्याला AI समिटमध्ये दिसून येत आहे। काय आहे नेमका हा मॉडेल, काय आहे AI निरीक्षक हे आपल्याला स्वतः प्रशांत ठवरे सर आहेत जे महाराष्ट्र पोलीसमधून आहेत, ते आपल्याला सांगतील नेमकं काय आहे। सर, हा AI मॉडेल एक्झॅक्टली AI निरीक्षक जेव्हा आपण म्हणतो ते काय आहे आणि कुठे हे लागू केलं गेलं आहे महाराष्ट्रामध्ये? मॅडम, आम्ही जनरली सुरुवातीला नागपूर शहरामध्ये लागू केलेलं आहे। नागपूर शहरामध्ये विंटर असेंब्ली बंदोबस्त, दीक्षाभूमी बंदोबस्त, तसेच जामठा स्टेडियम आहे, म्हणजे ज्या ठिकाणी क्राऊड जास्त असतो त्या ठिकाणी पोलिसांना बंदोबस्त डिप्लॉय करावा लागतो। त्यासाठी आम्ही एक क्लिप्टो क्राउड कंपनीच्या सहकार्याने एक AI निरीक्षक वेब ॲप्लिकेशन तयार केली आहे। त्यामध्ये मॅडम आमचं सिम्बा ॲप्लिकेशन्सवर जेवढे आरोपी आम्ही अरेस्ट किंवा आमच्या डाटाबेसवर असतात आम्ही त्यांना ॲक्सेस दिलेला आहे। तसेच आम्ही जेवढे CCTV कॅमेरे, ड्रोन, आम्ही MSC व्हेकल आणि सॅटेलाईट इमेजरीसुद्धा आम्ही याचा वापर करण्यापर्यंत सुरू केलेला आहे। त्यामध्ये ह्या क्राऊडमध्ये एखादा सस्पेक्ट किंवा अक्यूज पर्सन आलेला असेल, स्पेशली चेन स्नॅचिंग करणारा, पिक पॉकेटिंग करणारा, इव्हटिझिंग करणारा, कारण एनी कोणी असा कोणी जो कोणी असेल त्याला अलर्ट आम्हाला तो आल्यावर आम्हाला लगेच त्याच्या फेस रिकॉग्निशन करून आम्हाला अलर्ट मिळतो। आमचा जो नियरेस्ट ऑफिसर जो राहील तो त्याला लगेच त्याच्याजवळून त्याला व्हेरीफाय करेल, फिस्किंग करेल का नक्की कशासाठी आलेला आहे। तसेच तो एका सस्पेक्टेड वेपन घेऊन आलेला असेल, एखादा चाकू म्हणा किंवा एखादा लाठी म्हणा, जे काय असेल ते सुद्धा आम्हाला त्या रेड बॉक्समध्ये अलर्ट दिसून जातो आहे। नियरेस्ट ऑफिसर त्याला जाऊन सीज करेल आणि पुढची कारवाई करेल। तसेच मॅडम याच्यामध्ये सुद्धा एखादी व्यक्ती मिसिंग झालेला असेल त्याचा फोटो किंवा त्याचे वर्णन अपलोड करून आम्ही संबंधित व्यक्तीला ज्या ठिकाणी आमच्या कॅमेऱ्याचा ॲक्सेस दिलेला आहे, ज्या ठिकाणी ॲक्सेस दिलेला आहे CCTV कॅमेरावर, ड्रोन कॅमेऱ्याचा, आम्हाला लगेच तो सर्च करून आम्हालाचं काम तेवढं सोयीस्कर होऊ शकतो। आणि तसेच ह्या ग्राफमध्ये मॅडम जे रेड कलर आहे तो थोडासा हाय डेन्स पॉप्युलेशन म्हणजे हाय डेन्स क्राऊड झालेला आहे, त्या ठिकाणी सुद्धा आम्हाला लगेच आमचं मॅनपॉवर डिप्लॉय करायला ते सोपं जातं। त्यामुळे लगेच मॉब डिस्पर्स करून स्टॅम्पेड वगैरे होऊ नये या काळजी घेऊन आम्ही सुद्धा हे पूर्ण सिस्टम तयार केलेलं आहे। बेसिकली हा जो तुम्ही सांगतायत की फेशियल रेकग्निशनचा एक कुठे ना कुठे पार्ट आहे आणि ते तुम्हाला इथे नंतर दुसरे मॅचेस दाखवतं। येस मॅडम, बरोबर, तसंच आहे। ओके, कुठे कुठे सर हे लागू झालं आहे, कुठे कुठे एक्झिक्युशन याचं सुरू झालं? मॅडम, सध्या आम्ही नागपूर शहरामध्ये लागू केलेलं आहे। ज्या ज्या ठिकाणी आमच्याकडे बंदोबस्त असतात गर्दीच्या वेळेस विशेषतः त्या ठिकाणी आम्ही लागू केलेलं आहे। आम्ही शासनाला सुद्धा याबद्दल प्रस्ताव पाठवलेला आहे की त्यांनी पूर्ण महाराष्ट्रामध्ये असं लागू करावं जेणेकरून पोलिसांना बंदोबस्त लावणे सोयीचं होईल आणि इव्हन पब्लिकसाठी सुद्धा सोयीचं होईल। सर, तुम्ही थोडंसं एक्सप्लेन कराल की हा कसं काय वर्कआउट होतं आणि याच्याने काय हा टूल बेसिकली दाखवू शकणार का कसं बघू? सध्या आता व्हिडिओ प्ले होत आहे, टूल हा लाईव्ह नाही आहे, तर हा कम्प्युटर विजनचा यूज करतो आणि त्याच्याने हा कॅप्चर करतो सस्पेक्ट्स वगैरेला आणि पोलिसला अलर्ट्स पाठवतो। आपलं नाव काय? ऋत्विक मोटघरे। तर नक्कीच AI निरीक्षक हा जो आहे AI पॉवर्ड क्राऊड मॅनेजमेंट आहे जे आता नागपूरमध्ये लागू झालं आहे। मुळात हळूहळू हे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात येणार असे कुठे ना कुठे नक्कीच एक आशा आहे असं समजून येत आहे। दिल्लीहून व्हिडिओ जर्नलिस्ट नवीन कुमार बरोबर मी उर्वशी कोना, झी मीडियासाठी।